नुकतंच नितेश राणेंनी स्वतःला हिंदूंचा गब्बर म्हणून घेतलं होतं आणि गब्बर सिंगच्या या मुद्द्यावरून महाराष्ट्रात नवं राजकीय शोले भडकायला सुरुवात झाली आहे। नितेश राणेंच्या विधानावर स्वपक्षीय आमदारांनी टीकेची झोड उठवायला सुरुवात केली आहे। तर एमआयएमने देखील नितेश राणेंना यावरून आव्हान दिलंय। पाहूयात याच विषयावर आमचा खास रिपोर्ट, पण जरा हलक्यात घ्या। आप हिंदू के गब्बर नहीं, हिंदू के गोबर हो। थूकना तो बहुत दूर की बात है। एमआईएम वाले सिर्फ थूकेंगे तो ये नीतीश और नीलेश दोनों उड़ के चले जाएंगे। तर अशा तऱ्हेनं महाराष्ट्राच्या राजकारणात शोलेचं कथानक रंगायला सुरुवात झाली आहे। खऱ्या शोले सिनेमाची सुरुवात होते रामगढ पासून, पण सध्याचा महाराष्ट्रातला राजकीय शोले सुरू झाला अहमदनगर जिल्ह्यातून। या लेटेस्ट सिनेमाचा ओपनिंग सीन काय होता पहा। तर नितेश राणेंना आपण गब्बर सिंग असल्याचा साक्षात्कार झाला, पण महाराष्ट्रातले नेते इतके निष्ठुर, इतके जेलस की काही विचारू नका। आता नितेश राणे स्वतःला गब्बर सिंग म्हणून घेत असतील तर ते चुपचाप मान्य करावं ना, पण नाही। नितेश राणे हे गब्बर सिंग असूच शकत नाहीत असा दावा त्यांच्याच पक्षाचे म्हणजे भाजपचे नेते करू लागले। जणू काही नितेश राणे स्वतःला गब्बरची उपमा देऊन गब्बरचाच अपमान करत आहेत। आपको समझना पड़ेगा, बटले डीनी आपकी बकरी ऐसी आवाज, और आप कहते हैं कि मैं हिंदुओं का गब्बर हूं। आप हिंदू के गब्बर नहीं, हिंदुओं के गोबर हो। हिंदुओं के गोबर हो, हिंदुओं के गोबर हो, हिंदुओं के गोबर हो। गब्बर सिंग शोले सिनेमात ज्या काही कृती करतो त्यातली महत्वाची कृती म्हणजे थुंकणं। आग थू असं म्हणत गब्बर आपला राग थुंकून टाकत असे, तर गब्बरच्या या थुंकण्याला एमआयएमनं आपल्या फुंकण्यानं उत्तर दिलं। पॉलिटिकल शोलेचा क्लायमॅक्स आता थुंकणे विरुद्ध फुंकणे अशा संघर्षावर येऊन ठेपला। आप लोग एमआईएम के पीछे पूरी ताकत से खड़े रहते और अपनी ताकत दिखाते तो आज उसकी हिम्मत नहीं होती ऐसी बात करने की। लेकिन ठीक है, आप भी पॉलिटिक्स में हो, मैं भी, हम लोग सभी, एमआईएम स्टिल लड़ रही है। आने वाले इलेक्शन में इस नीतीश राणे को हम लोग बखूबी जवाब देंगे। और ये जो थूकने की बात कर रहा है, थूकना तो बहुत दूर की बात है। एमआईएम वाले सिर्फ थूकेंगे तो ये नीतीश और नीलेश दोनों उड़ के चले जाएंगे। तो वो अफसोस की बात ये है कि ये लोग जो वातावरण महाराष्ट्र भर में फैला रहे हैं आने वाले इलेक्शन को लेकर, ये एक्सेप्टेबल नहीं है। थोडक्यात नितेश राणेंना गब्बर म्हणून स्वीकारायला त्यांचे स्वपक्षीयच तयार नाही। खऱ्या शोलेमधला संघर्ष हा गब्बर सिंगच्या दहशतीपासून गावकऱ्यांची सुटका करण्याचा होता। सध्याच्या शोलेचा संघर्ष हा मी गब्बर आहे विरुद्ध तू गब्बर नाहीस असा आहे रे विरुद्ध नाही रे वर्गाचा संघर्ष ज्याला म्हणतात तो हाच तर नसेल। मोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई।